ट्रॉली बांधले, कारण या ग्राउंडवर ट्रॉलीचं नियोजन करणं गरजेचं होतं. ते एकसर गावचे सेना बंधू यांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे. देवीच्या आगमन सोहळ्याच्या वेळी ज्यांनी आपल्याला ट्रॅक्टरचं सौजन्य दिलं, म्हणजे ज्यांच्या ट्रॅक्टरवरून देवी आणली आगमनाच्या वेळी, ते वीरेंद्र वर्गे यांचं देखील आभार मानणं गरजेचं आहे. विविध लोकांनी दिलेल्या देवीच्या प्रसादाचे दाते सर्वांचे आभार. ज्यामध्ये खिचडीचा प्रसाद असेल, कोणीकडनं साबुदाणा चिवड्याचं पाकिट, बटाटा चिवड्याचं पाकिट, केळी, राजगिऱ्याचे लाडू, महिला भगिनींनी केलेले शेंगदाण्याचे लाडू, त्यांचं देखील या कार्यामध्ये आभार मानणं गरजेचं आहे. देवीच्या महाप्रसादासाठी दिलेल्या सर्व देणगीदारांचे आभार मानणं या ठिकाणी निश्चितच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे देणगीदार या देवीच्या महाप्रसादासाठी ज्यांना कोणाला अन्नदान करायचंय, ज्या कोणाला इच्छुकाला अन्नदान करायचंय, त्यांनी आपली देणगी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडे जमा करणं गरजेचं आहे. आणि महाप्रसाद यावर्षीचा आपला गतवर्षीप्रमाणे याही वर्षी होईल तो प्रियांका मल्टीपर्पज हॉल या कार्यालयामध्ये कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्वांसाठी महाप्रसाद आहे. वारंवार सांगण्याची गरज लागू नये. येत्या कोजागिरी पौर्णिमेला तारीख किती, विशेषतः पालक आईंचं मंडळाच्या वतीनं आभार मानणं गरजेचं आहे. आणि डान्स स्पर्धेसाठी लहान मोठ्या गटासाठी ज्यांनी परीक्षण केलं त्या परीक्षकांचं, ज्यामध्ये रवींद्रन केलं, त्यांचंही मंडळाच्या वतीनं आभार. रील प्रत्यक्षात कार्यक्रम सुरू करायचा. आपली देवी नवसाला पावणारी देवी समोरून जाणार आहे. इकडच्या राहू नये, इकडच्या महिला छोटी देवीला जरा थोडी सरकवा, जागा जोरी बाजूला थोडी फक्त समोर राक्षसाच्या समोरच्या महिला त्यांनी उठावर या बाजूला येतो, स्टेजच्या बाजूला. तुमचं मनपूर्वक आभार मानतो. सर्व माता भगिनींना दसऱ्याच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. संतोष कदम ही माता राणीच्या अवतारामध्ये या राक्षसाचा वध करण्यासाठी सज्ज झालेली आहे. देवी येते, मध्ये जागा द्या. देवी येते, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मध्ये इथे जागा ठेवून घ्यायची आहे देवीला जाण्यासाठी. लहान निघाली. बोला माता की, दुर्गा माता की. आपले नवसाला पावणारी देवी आता या थोड्याच वेळामध्ये राक्षसाच्या इथे पोहोचत आहे आणि राक्षसाचा दहन करण्यासाठी सज्ज होऊन हातात त्रिशूळ घेऊन या राक्षसाच्या वधासाठी तयार आहे. बोला अंबा माता की, दुर्गा माता की. बोला अंबा माता की, दुर्गा माता की. उदय करतो उदय. चला देवीच्या नावाचा गजर करूया. राक्षसाचा दहन करण्यासाठी देवी सज्ज असून त्या ठिकाणी पोहोचलेले आहे. देवीने त्रिशूल उभारून राक्षसाच्या वधाची सुरुवात केली आहे. तिनं वध करण्याची सुरुवात केलेली आहे. बोला अंबा माता की, दुर्गा माता की. अंबा माता की, दुर्गा माता की. दरवर्षी आपण उत्साहात आणि थाटामाटामध्ये हा उत्सव साजरा करतो. तो शारदीय नवरात्र उत्सव शक्तीचा बोला अंबा माता की, दुर्गा माता की. लांब का लांब भरपूर फटाके टाकलेले आहेत.
आतषबाजी करा जरा, लावा आतषबाजी, फटाक्यांची आतषबाजी सुरू होऊ द्या. राक्षसाचा वध, राक्षस गळ झालाय. मंडळाच्या सर्व सभासद कार्यकर्त्यांनी इथं थांबायचं, बाकी महिला भगिनीने प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद घ्यायचा. अरे फटाक्याची आतिषबाजी करणारे कार्यकर्ते कुठे आहेत? फटाके राक्षसाचा वध या ठिकाणी आपल्या माताला केलेला असून आता सर्व लोकांनी प्रसाद फटाक्यांची आतिषबाजी सुरू झाली. त्याला लाभ करून घ्या. राक्षसाचा वध देवीने सर्वांना प्रसाद मिळणार आहे. भरपूर प्रसाद या ठिकाणी बजरंग दळवी, राहुल माने आणि विनायक बर्गे या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात येणारा प्रसाद सर्व महिला भगिनींना पुरेसा इच्छा आहे, तरी सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. राक्षसाचा अगदी खात्मा आणि वध चांगल्या अर्थानं या ठिकाणी झालेला आहे आणि अंबिका मातेनं, दुर्गा मातेने राक्षसाचा वध करून राक्षस दहन केलेले. बोला अंबा माता की, दुर्गा माता की. जरा लांब सरका, काही घटना घडू शकते. वध केलेला राक्षस अंगावर पडू शकतो. बघा लांब सरका तिकडून. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारं आपलं सुभाषनगर नवरात्र उत्सव मंडळ आपल्या सर्वांच्या सहकार्यानं, आपल्या सर्वांच्या सहभागामुळे हा उत्सव मोठ्या थाटामाटाने होतो. त्या उत्सवातील आपल्या राक्षस दहनाचा शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना सर्वांनी प्रसाद घेऊनच जायचा आहे. पडल्यावर का तो एक बाजू फटाक्याची आतषबाजी होते, म्हणून त्याच्या अंगावर येऊ शकतं. प्रसाद घ्यायचा आहे आणि देवीला निरोप देण्यासाठी उपस्थित महिला भगिनींचं आणि सुभाषनगरवासियांचं मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि आभार मानून राक्षस दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. परंतु प्रसाद घेऊन सर्वांनी जायचं आहे, देवीला निरोप द्यायचा आहे. माता राणी पुढच्या वर्षी लवकर या. बरा प्रसाद करा. देणगी द्यायची आहे त्यांनी दंबारी काका यांच्या दुकानामध्ये, दंबारी काका यांच्याकडे आपली देणगी जमा करायची आहे. अन्नदानासाठी विशेषतः मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित सर्व महिला भगिनींचं आणि सुभाषनगरवासियांचं पुण्याचे एकदा आभार मानून या ठिकाणी राक्षस दहनाचा कार्यक्रम संपन्न झाला. आता देवीला निरोप देण्यासाठी आपण निघूया.